नमस्कार. नमस्कार. मी खलील शेख, मायक्रोबीज नेटवर्क इंडियाचा सहसंस्थापक. मी इथं आपल्या शेतामध्ये आलेलो आहे खास करून आपली मुलाखत घेण्यासाठी. आणि हा ट्रॅप आपण केव्हा लावला आणि या ट्रॅपपासून आपल्याला काय काय फायदा झाला आणि हा ट्रॅप लावण्याचा मुख्य उद्देश काय होता हे सर्व जाणून घेण्यासाठी. तर आपण थोडासा आपला परिचय द्यावा आणि ट्रॅप लावल्यानंतर आपल्याला काय काय फायदे झाले किंवा याच्यापासून काय नुकसान झालं हे थोडंसं सविस्तरपणे सांगावं असं माझं होत आहे. साधारणपणे हा ट्रॅप लावला आहे त्याला 1 वर्ष झालेलं आहे. सुरुवातीस आम्ही हा ट्रॅप कीट नियंत्रण जनावरांच्या शेडमधलं, त्यानंतर घरामधील तसंच शेतातील कीट नियंत्रणासाठी आम्ही हा ट्रॅप लावण्यात आला होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्याला कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स लागत नाही. सूर्याच्या उन्हावरती ते चार्ज होते. सायंकाळ झाल्यानंतर प्रकाश जसा कमी होईल तसं ऑटोमॅटिकली ते ऑन होतं आणि सकाळी सूर्योदयापूर्वी ते ऑफ होते. याचा परिणाम म्हणून आपण ह्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक वापरत नाही आहे, वापरायची किंबहुना गरज पडलेली नाही. त्यानंतर ह्या कीटकनाशकांचा वापर नसल्यामुळे इथं कोणत्याही प्रकारचं केमिकल माणसांच्या जनावरांच्या पोटात जात नाही, किंबहुना जमिनीमधील केमिकलची पातळीसुद्धा वाढवली जात नाही. ती कमी करण्यासच मदत होते. उपयुक्त कीटकांचा आणि उपद्रवी कीटकांचा यांच्यामधील डिफरन्स जो आहे तो छानपणे ह्या मशीनने मेंटेन केलेला आहे. त्यामुळे उपयुक्त कीटक आहेत जसे मधमाशी आहेत, त्यांना हे दिवसभर मशीन बंद असल्यामुळे, ऑटोमॅटिकली बंद असल्यामुळे दिवसभर अजिबात त्यांना काही त्रास होत नाही. सायंकाळी ज्यावेळेला रात्र होते, अंधार पडल्यानंतर मशीन चालू होते आणि जे उपद्रवी कीटक आहेत ते सर्व कीटक याच्याकडे आकृष्ट होतात आणि हे सर्व कीटक मरून खाली जमलेल्या भांड्यामध्ये जमतात. तर असं वाटतंय का तुम्हाला की हा ट्रॅप लावल्यानंतर ज्या उद्देशासाठी आपण घेतलेला होता तो उद्देश सफल झाला आहे असं? हो, 100% सफल झालेला आहे उद्देश, ज्या कारणासाठी घेतला होता. अच्छा. आणि मुख्य उद्देश काय होता हा ट्रॅप घेण्यापाठीमागे? मुख्य उद्देश होता की गव्हाणीमध्ये आणि शेळ्यांच्या गोठ्यामध्ये जे कीटक यायचे, म्हणजे इथं शेळ्यांचा गोटा पण आहे? शेळ्यांचा गोटा आहे, शेळी फार्म आहे ऑक्सी गोट नावाचा. अच्छा. आणि आपल्याकडे 130 शेळ्या कॅपॅसिटीचा गोट फार्म आहे, 2 गायी आहेत. मग ह्या शेळ्या आणि ह्या जनावरांच्या गोठ्यामध्ये सर्व कीटक पडायचे गव्हाणीमध्ये. ते आता ह्या सापळा लावल्यामुळं एकही कीटक तिथे येत नाही आणि ह्या उद्देशासाठी घेतलं होतं तो उद्देश सफल झालेला आहे. आणि तो उद्देश सफल होऊन बाकी इतर शेतीमध्ये याचा काय उपयोग होतोय का? आणि जो मका जो आहे, जो चाऱ्यासाठी आम्ही पिकवला जातो जास्त करून, तर त्या मक्यामध्ये हे सापळा लावायच्या अगोदर जवळपास 30 ते 40% मक्यावरती काहीतरी किडांनी कुरतडलेलं वगैरे सापडायचं. अच्छा. पण आता हे लावल्यानंतर कोणताही रँडमली कोणताही मका जर घेतला तुम्ही तर कुठेही कीटक लागलेले किंवा खराब झालेला मका दिसत नाही. त्यामुळे आम्ही बिंदास तो मका शेळ्यांना किंवा जनावरांना घालू शकतो. अच्छा. तर ते जे बाधित मका असायचं म्हणजे कीटक लागलेला वगैरे, त्याच्यामुळे काय शेळ्यांना नुकसान होतं का? हां, त्याच्यामुळे शेळ्यांना डायरिया वगैरे व्हायचं. अच्छा. मग ह्याच्यामुळे वेट गेन भेटायचं नाही. एकदा शेळीला डायरिया झाला तर आठवड्याला 1-1.5 किलो वजन कमी व्हायचं. मग तो मोठा लॉस असतो. 1-1.5 किलो वजन आता 250 रुपये किलोने पकडलं तरी जर सर्व शेळ्यांना झालं तर तो लॉस खूप मोठा असतो. अच्छा. तर म्हणजे जो उद्देश होता शेळ्यांची कीटकांपासून संरक्षण करणे, मग ते अन्नाद्वारे किंवा मग गोठ्यामध्ये रात्रीच्या वेळेस येऊन पडणारे ते सर्वच काही अर्थाने तो प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे पूर्णतः. अच्छा. आणि या शेतामध्ये आपण याच्याशिवाय आणखी काय, म्हणजे चाऱ्याशिवाय इतर काही पिकं घेता का? चाऱ्याशिवाय आपण भुईमूग, त्यानंतर मका, मेथी घास, बाजरी, भाजीपाला, पावटा, वाल, वांगी, टोमॅटो यासारख्या बाकीची पिकं आम्ही घेतो. आणि या पिकांमध्ये कधी हा ट्रॅप लावल्यानंतर कधी कीटकनाशकांची फवारणी घ्यावी लागली? नाही, असं वर्षभरात नाही. अच्छा. आणि मग जे काय पिकं निघत आहेत याच्यामधून, आपण या शेतामधून जे घेत आहेत त्याच्यामधून काय किडीचं प्रमाण साधारणपणे किती असतं? साधारणपणे आम्हाला कीटकनाशक मारायची गरजच पडलेली नाही, एवढं कमी आहे प्रमाण, फार कमी. 1% किंवा 2% फार तर फार. अच्छा. समजा 10 किलो वांगी निघाली तर त्याच्यामध्ये किती, एखाद किलो वांगी खराब निघतात का? नाही, एखादं वांग निघालं तर. अच्छा. म्हणजे किडीचं प्रमाण जे आहे ते फार तर 1 ते 2% आपण म्हणू शकतो. बरोबर.
आणि याच्यामुळे काय उत्पन्नावरती काय फरक पडला का? म्हणजे उत्पन्न म्हणण्यापेक्षा यील्डमध्ये काय फरक पडला का? मध्ये निश्चितच फरक पडलेला आहे, कारण जे खराब होणारं होतं ते विकता पण येत नाही आणि खाताही येत नाही, अशी अवस्था असते. टाकून देण्याशिवाय गत्यंतर नसतं. ह्याच्यामुळे कीड नियंत्रण झाल्यामुळे अजिबात असं टाकून देण्याची काही वेळ येतच नाही. अच्छा. आणि पूर्णपणे मग ते वापरता वापर येतं. पूर्ण होतो, प्रतवारी चांगली राहते. अच्छा. आणि रेसिड्यूचा तर मला वाटतं काय मग इश्यू येतच नसेल, नाही, कारण अजिबात नाही. कुठलंही कीटकनाशक आपण वापरतच नाही. जरा आपली ओळख पण सांगा ना डॉक्टर साहेब, म्हणजे फार्म आणि फार्मविषयी माहिती. हा फार्म वेचले गावातील नारगौंडी या शिवारातील आहे. या फार्मचं नाव आहे राममळा आणि आमच्या गोट फार्मचं नाव आहे ऑक्सी गोट फार्म. हे माझे बंधू आहेत. हे स्वतः व्यवसायाने इंजिनियर आहेत, प्रोडक्शन इंजिनियर आहेत आणि MBA फायनान्समध्ये केलेलं आहे. ते NRI आहेत. त्यांना शेतीची आवड खूप आहे. आणि माझी ओळख सांगतो, मी डॉक्टर सुधीर शिंदे, मी सातारा येथे माझी स्वतःची डेंटल प्रॅक्टिस आहे आणि हॉस्पिटलमध्ये मी चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे काम करतो. आणि सागर साहेब, आपण आपली पण ओळख, थोडासा परिचय द्यावा. मी ऑक्सिडेंटल पेट्रोलियम या कंपनीमध्ये कामाला आहे, ओमान येथे. माझं 1 महिना काम, 1 महिना सुट्टी असते. ज्यावेळी मी सुट्टीवर येतो त्यावेळी मी गोट फार्मच्याकडे लक्ष देतो. आणि आवड आहे घरातल्या सर्वांनाच गोट फार्मची, शेतीची आणि जनावरांची सुद्धा. सुरुवातीला आपल्याला ह्या ट्रॅपबद्दल कुठून माहिती मिळाली? या ट्रॅपबद्दल माहिती मला इंटरनेटवरूनच भेटली होती, फेसबुकवरती काही ग्रुप्समधून ॲग्रिकल्चरच्या संदर्भात. परंतु या ट्रॅपबद्दल जास्त खात्रीशीर कुणी वापरलेलं माहिती नव्हतं. पण ज्यावेळी मी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये इथे गेलो होतो त्यावेळी तिथे हा ट्रॅप लावलेला पाहिलं. तिथल्या अधिकाऱ्याने ज्यावेळी मी विचारणा केली की ह्या ट्रॅपबद्दल परफॉर्मन्स वगैरे, तर त्यांनी खूप चांगला फीडबॅक दिला. आणि ते जे रेकॉर्ड मेंटेन ठेवतात की कोणत्या टाईपचे कीटक मरतात, कोणत्या टाईपचे कीटक मरत नाहीत वगैरे, ते सर्व त्यांनी माझ्यासमोर मांडलं. ज्यावेळी ते सांगितल्यानंतर मग मला विश्वास बसला की लेट्स ट्राय, आपण हे पण करून बघू शकतो. मग त्यामुळे मी त्याच दिवशी तुम्हाला कॉल केला आणि नंतर आपण हे ट्रॅप मागवून घेतला. आणि सुरुवातीला आपण जेव्हा ट्रॅप घेत होता, जे काय मी डेटा क्लेम केला होता, तर त्याच्याविषयी आपलं काय मत होतं? म्हणजे हे इतक्या योग्य प्रकारे रिझल्ट मिळेल असं वाटलं होतं का? नाही, एवढा चांगला रिझल्ट भेटू शकतो हे अजिबात वाटलं नव्हतं. कारण जे क्लेम करत होता ते खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्लेम्स वाटत होते. पण आता लावल्यानंतर मी जे कोणी आता व्हिजिटर्स येतात ते प्रत्येकाला ह्या रेकमेंड करतो, कारण परफॉर्मन्स खूपच चांगला आहे. आपलं नाव काय? सुधीर. डॉक्टर सुधीर. डॉक्टर सुधीर आणि सागर शिंदे, आपण मुलाखत दिली याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि आपले जे काय अनुभव आहेत ते आपण सर्वांसोबत शेअर केलेले आहेत, त्याच्याविषयी देखील मी आपले आभार मानतो. आणि आपली हा व्हिडिओ जो आहे तो इंटरनेटवरती शेअर करण्यासाठी आपली परवानगी घेतो. परवानगी आहे. धन्यवाद. धन्यवाद.